आपण काही जणांचा असा स्वभाव बघत असतो. म्हणजे कसं असतं, की ज्यावेळी आपण त्यांच्याशी बोलतो, त्यावेळी असं वाटतं, की अरे हा खूपच अ, असं ताठपणे बोलणं याचं किंवा असं घमेंडीने बोलण्यासारखं वाटतं. असं वगैरे आपल्याला वाटतं, जाणवतं पहिल्यांदा बोलताना वगैरे किंवा ज्यावेळी आपण बोलत असतो, त्यावेळी ते आपलंच आपण खूप शहाणं आहोत, अशा पद्धतीनं आव आणत आहे, असं वाटतं. आणि काही लोक असे असतात की म्हणजे घमेंडखोर असतात किंवा त्यांना खूप दुसऱ्यांना काय हे द्यायचं नसतं, व्हॅल्यू वगैरे अशा पद्धतीनं असतात. पण काही लोक असे असतात की जे बेसिकली असे नसतात. ते चांगले असतात, अगदी चांगला स्वच्छ स्वभाव असतो त्यांचा, अतिशय बोलके असतात, अतिशय मनमिळावू असतात, सगळं असतं. पण त्यांच्या बोलण्याचा टोन जो असतो किंवा बोलण्याची जी पद्धत असते ती अशी समोरच्याला वाटते की अरे याला काय आपल्याच जाता येऊ खूपच हे आहे, खूप शहाणा समजतो स्वतःला असं वाटतं. पण ते तसे नसतात आणि त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. आणि काही वेळेला असं कोणतरी त्याला बोलतं किंवा तुझं बोलणं जरा असं हे वाटतं रे किंवा असं वाटतं रे, तर त्यावेळी तुम्ही त्यांच्यावर रागवू नका. तर तुम्ही जाणून घ्या की खरोखर आपलं असं बोलणं चुकीचं वाटतं का लोकांना. मी तर असं बोलत नाही, पण त्यांना जाणवतं का? तर जाणवत असेल तर तुम्ही त्यावर वर्कआउट करा, की माझं काय म्हणजे माझं ट्यून चुकतोय काय? बोलण्याची जी आवाजाची जी लय असते किंवा खालीवर आवाज करण्याचा त्यामध्ये चूक होते का? जी नम्रता आपल्या बोलण्यातून जाणवायला पाहिजे ती कुठेतरी कमी पडते का? ह्यावर वर्कआउट करा. म्हणजे तुम्ही त्यावर जरासं स्वतःला असं हे करा, नाही आपण बोलताना आता गोड बोलण्याचा प्रयत्न करूया, शांतपणे बोलूया. समोरचा माणूस बोलायला की आपण इकडं-तिकडं दुर्लक्ष केल्यागत असं करायचं नाही. त्याच्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्याचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घ्यायचं. ज्यामुळं आपलं व्यक्तिमत्व एक चांगलं आहे असं समोरच्यावर ते प्रभाव पडतो आणि जी गरजच आहे. म्हणजे तुम्ही चांगले असता पण तुमच्या बोलण्याच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अशा पद्धतीनं बोला. जर तुम्हाला कोण सांगत असेल की नाही तुझं जरा बोलणं असं वाटतंय रे, तर तुम्ही नक्की त्यावर रागवू नका त्याच्यावर. उलट त्याचे आभार माना की ठीक आहे मी त्यावर हे करतो आणि माझा स्वभाव जसा आहे तसं माझं बोलणंसुद्धा चांगल्या पद्धतीनं लोकांना जाणवलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही बोला. सौम्य बोला, बोलणं नीट ऐका, गोड आवाजात बोला. प्रत्युत्तर देत असताना ज्यावेळी बोलत असतो आपण, रिस्पॉन्स देत असताना त्याची गोड पद्धतीने बोला. हळूहळू तुम्ही थोडंसं जर आपल्या याच्यावर हे केला मनावर घेऊन, की नक्की तुमचं बोलणं चांगलं होईल आणि तुमच्याबद्दल एक चांगलं इम्प्रेशन सगळीकडे होईल. थँक्यू.